नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपन परिवार चहा स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज या नवरात्रातली तिसरी माळ. आज आपण भेटणार आहोत द्राक्षबाग भांडूप या ठिकाणी राहणाऱ्या सासूबाई हौसाबाई पंढरीनाथ मुंडे आणि सुनबाई आहेत लक्ष्मी ज्ञानदेव मुंडे. या दोघींनाच बोलतं करणार आहोत. त्या मुंडे कुटुंबाच्या आणि आप्तेष्टांच्या सुखासाठी प्रार्थना करणार आहोत आणि त्याचबरोबर तुमच्याही सुखासाठी प्रार्थना. घराघरात आनंदात राहा. नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करा. प्रत्येक क्षण आनंदमय जाऊ द्या. चला मुंडे कुटुंबाला आता बोलतं करूया. त्याआधी तुमच्या सुखासाठी अंबाबाईंच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्या सुखासाठी, तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी. अंबाबाईचा उदो उदो, आई अंबाबाईचा उदो उदो. देवीचं आगमन म्हणजे आमच्या सर्वांसाठी आनंदाचा सोहळा आहे. त्याची तयारी खूप मनापासून करतात सर्व. ही तयारी करत असताना सुरुवात साफसफाईपासूनच होते. पहिल्या दिवशी आपण खायची पानं जी असतात नागिनीची पानं, त्या पानांची माळ बांधली जाते. घरातील वातावरण एकदम मंगलदायक असतं आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये जोपर्यंत घट आहे तोपर्यंत. सासूबाई असेल तर घटस्थापना त्याच करता. त्या जर नसतील एखाद्या वर्षी तर मग मी स्वतः सगळी घटस्थापना करते. आईने जो वारसा आणलेला आहे तो वारसा लक्ष्मी पुढे घेऊन चाललेली आहे. घ्या उखाणा घ्या. होम मिनिस्टरच्या खेळाने संधी दिली पैठणी जिंकण्याची. नांदेरावांची सौभाग्यवती मी, हीच पुण्याई माझी 7 जन्माची. द्या ओळख करून सगळ्यांची. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार सासूबाई. ते माझे सासरे आहेत. नमस्कार. त्यांच्या बाजूला माझे मिस्टर आहेत. हो नमस्कार. त्यांच्या बाजूला जाऊबाई. नमस्कार. मग माझी बहीण आहे, मोठी बहीण. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझी मावशी. नमस्कार. वरती माझ्या वहिन्या आहेत. हो नमस्कार. दीर आहेत, मोठे दीर. नमस्कार. आणि आमच्या मित्र परिवारातले मित्र आहेत सगळे. नमस्कार. आणि ब्लू शर्टमध्ये तो माझा भाऊ आहे. नमस्कार. नमस्कार. ते माझे मोठे दीर आहेत. हो नमस्कार. आणि बाकी मध्ये जे आहे ते आमचा भांडूप कलाकार कट्ट्याचा परिवार. नमस्कार. नमस्कार. जे आणि- कायम हो. घरात कमी आणि कट्ट्यावर जास्त असतं. नमस्कार. आणि त्यानंतर आमच्या मित्र परिवारातील माझ्या मैत्रिणी. नमस्कार. नमस्कार. आणि खाली आहेत ह्या माझ्या दोन्ही पुतण्या आहेत, स्नेहा निकिता. त्यांच्या बाजूला माझी मैत्रीण आहे. त्याच्या बाजूला माझी बहीण आहे. बर. आणि त्याच्या बाजूला माझी छोटी जाऊ आहे सविता. बरोबर. त्यांच्या बाजूला माझी मोठी जाऊ लता बहिणी. नमस्कार. आणि माझ्या बहिणीची मुलगी पौर्णिमा. बर बर. आणि तिचा भाऊ वैभव. आणि हे बाकी आमचे मित्र परिवारातले हे. आणि सगळे बालगोपाळ. फ्रॉक घातलेली ही मुलगी मरून कलरची, ती माझी मुलगी मोठी. बर. आणि ओम माझा छोटा मुलगा. हो. आणि हा पण माझा पुतण्या आहे यश. छान. आणि बाकी सगळे मित्र परिवार. व्हेरी गुड. खूप छान ओळख करून दिली नाही सुनेने. काय हो सासूबाई, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही सांग. कशी ओळख करून दिली सुनेने? छान कोणाचं राहिलं नाव? नाही कोणाच नाही राहिलं. नाही. तुमचा आवाज एवढा कमी काय सासूबाई? जेवढं आहे तेवढं बोलत ना. काय आहे तेवढा? सून आल्यापासून आवाज कमी झाला तुमचा. सून आल्यापासून नाही आहे तेवढंच पहिल्यापासून सारखंच. तुम्ही पहिल्यापासून मुंबईत राहायला? हो आता तरी झाले 30 वर्ष झाले. मुंबईत आलात तेव्हा कुठे राहत होता तुम्ही? ते गाडव नाक्यावर. भांडूप. हो भांडुपला. तुमचं बालपण सगळं भांडूपचं? नाही, मी औरंगाबादची. बरं. लग्नानंतर इकडे आले. आमचं अरेंज मॅरेज. कसं झालं ते? ते असं झालं म्हणजे इंटरेस्टिंग आहे स्टोरी. काय हो सांगा ना. त्यांचे मामा आणि माझे मामा दोघं एकत्र भेटले. आणि मग ते बोलले माझा भाचा आहे, हे बोलले माझी भाची आहे. मग त्या दोघांनी हे केलं. आणि मग त्यानंतर आमची भेट झाली. कुठे? म्हणजे आमच्याच घरी त्यांची. ते आले आमच्या घरी, मामा आणि ते बघायला आले मला. आठवतोय का हो दिवस तुम्हाला? पुसट किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्षात पुसट झालं सगळं. आणि मग माझी आई तर सुरुवातीला नाहीच बोलत होती, कारण आम्हाला मुंबई म्हणजे एकदम म्हणजे स्वप्नातलीच नगरी होती. बरोबर. अजिबात संबंध नाही. टी व्हीवरती जे काय मुंबई बघितलेलं तेवढंच. आणि मग त्यानंतर आईला म्हणजे वडिलांना पण वाटायचं हा मुंबईचा म्हणजे कसा, मुंबईचे मवाली वगैरे असं बोलायचे. तर काय हे? नाही. मुंबईचा मुलगा मग तो कसा असणार, चांगला मवाली. असेल की नाही. नाही अगोदर अशी म्हण होती मुंबईचा मवाली. तर मग त्यामुळे वडिलांना
हा मग माझा भाऊ आला, त्याने सगळं बघितलं, घर वगैरे कसं आहे, माणसं कशी आहे घरातली. आल्यानंतर तो बोलला ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. मग माझ्या सासूबाई आल्या मला बघायला, कुठे औरंगाबादला. बरं, बरं, हां, अगोदर सासूबाई आलेल्या, मग त्यांनी बघितलं. हां, अगोदर हे आलेले मामा आणि हे आलेले, मग जरा वेळ बोललो वगैरे. एक मिनिट, सासूबाई त्या जराशा चुकल्या आता सांगताना, बरोबर. आधी सासूबाई आल्या होत्या असं म्हटलं, त्याच्यावर तुम्ही असं केलं पटकन चाक, बरोबर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आधी मुलगा गेलता ना बघायला. हा, मुलगा गेला. हा, मग ते बघून आल्यावर नंतर मी गेले. काय सांगितलं येऊन मुलाने? बरी आहे म्हणे. म्हणलं तुला आवडली का? बरी आहे म्हणे. पण मला सांगत, हे ते जेव्हा तुमच्याशी बोलले तर तुम्ही लगेच सगळ्या गोष्टींना होकार दिला? खरं सांगायचं म्हणजे आमची आईची आई आहे ना माझी, म्हणजे ती हे अगोदर आले, मी मागेच होते. तर आमची ती म्हातारी आजी आई, आम्ही तिला माय बोलतो, ती बोलली मुलगा एकदम मस्त आहे असं. आणि मग त्यानंतर मी तर काय सुरुवातीला बघितलंच नाही. मी घेऊन गेले चहाचा ट्रे वगैरे, मी खालीच बघत होते, मी काय बघितलं नाही त्यांना. आणि मग त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या, मग त्यांना त्यांचा स्वभाव आवडला. सासूबाई, सुनेचा स्वभाव कसा आहे हो? चांगलं आहे, हसून खेळून मोकळी आहे. कामं तुम्हालाच करायला लावते? नाही, करते ती पण करते ना. हा, करते ना काम पण. तुम्ही थोडकंच बोलता का हो? हो. हा, इतक्या गोड हसताय तुम्ही, हो की नाही? पण मला सांगा, घरी तुमच्या देवी असते? हो, माहेरी पण आणि सासरी पण. किती दिवस, कसं काय? म्हणजे नवरात्र आहेत पण तरी 9 दिवस असतं. म्हणजे मला ज्यावेळेस आमच्या आईच्या घरी पण मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून नवरात्र आहे. तर आम्ही तो घट बसवतो देवीचा, त्याला 9 दिवस 9 माळी वेगवेगळ्या असतात. अष्टमी, नवमी हां, आहे. मग लहानपणापासून ही फुलान, ती फुलान, ही पानं, त्यामुळे सगळी माहिती आहे घटाची. आणि इकडे आल्यानंतर इकडे पण म्हणजे हे बसवायचे, मग इकडे पण. काय हो, किती वर्ष तुमच्याकडे? म्हणजे आमच्याकडे पिढीन पिढी आहेच. मग काय घट असतात की अशी मूर्ती असते? नाही, असे फक्त या घट आहे ना, असाच घट असतो, पण याच्यावर झाकण आहे. आमचा झाकण नसतो, आमच्यात माळी टाक. कलश असतो, त्याच्यात कलश. माळ सोडलेले आणि असतात. दररोज एक माळ ठेवायची. 9 दिवस आमचा उपवास असतो दोघींचा पण. मी पण आता दोघींचा? धरते. अरे वा, मी 2-3 वर्ष झाले मी नवरात्री करते. उपवास हा, करता अगोदर नाही करायचं. तुम्ही पण? मग उपवासाची कशी पद्धत असते? काय दिवसभर? करायचं आपलं भगरीचं ती वरच तांदूळ असतात ना, हां. त्याचा भात करायचा. नाही तर मग दशमी केली तरी चालते भाकरी. बरं बरं, असं म्हणजे. आणि सोडता कधी उपवास? नाही, 9 दिवसानं. 9 दिवसानंतर. तेव्हा आता या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. एक चेंडू त्या रेषेच्या अलीकडे ठेवायचा आणि ढकलायचा, आणि या बाजूला बास्केट ठेवले, त्यामध्ये गोळा व्हायला पाहिजे. तुम्हाला 10 संधी, सासूबाई तुम्हाला 10 संधी. या 10 संधीमध्ये प्रत्येक चेंडू जितके गोळा होणार त्या प्रत्येक चेंडूला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. 10 चेंडू झाले की तुम्हाला आणखी 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. आधी तुम्ही टाका सुनबाई. हळू खेळा. तोच होता, तो बरोबर होता हो, फक्त तो जोरात मारा. 1 2 3 4 5 6. चला, 6 गुणसंख्या झाली. सासूबाई तुम्ही बघूया आता किती गुणसंख्या. अरे रे रे, 7 8 ये 9. आणखी 1 गुण. सासूबाईने ठरवलं होतं काही झालं तरी मी सुनेला बक्षीस मिळवून देणारच नाही. झी मराठीकडून हे बक्षीस तुमच्यासाठी. सुनेबद्दल सांगा. छान आहे, सुनाबद्दल काही बोलायलाच नको. काही तक्रारी? काही तक्रार नाही, एकदम व्यवस्थित. एकदम ते मात्र सुद्धा तक्रार नाही. आणि सासूबाईंबद्दल? ती पण बरी आहे, तिला पण काय एवढं आहे.
इतकी वर्ष तुमचा संसार हो आहे ना. व्यवस्थित हो चाललेला आहे. व्यवस्थित चाललेलं आहे. आता मुलं सुना आल्या सगळं झालं. सगळा परिवार एकदम व्यवस्थित आहे. कुठेही काही नाही. मग या दोघींपैकी सल्ला द्यायचा असेल तर कोणाला द्या? नाही सल्ला त्या सहसा माझ्याकडून मागतच नाही. ते आपल्या स्वतःच आपल्या त्यांचंच ते बघतात. हां मला काय विचारायची गरज नाही. आईकडे द्या त्यांच्या. स्वभाव एकदम चांगला आहे. त्या सासूबाई त्यांच्या. सासूबाई चांगल्या, सासरे चांगले, जावई चांगले, सगळ्यात कशाचीच काही नाही आमचं. नाही पण मुलगी आणि जावई याच्यात जास्त चांगलं कोण आहे? दोघं चांगले. मुलगी तर आपलीच असते, जावई चांगले. एकदम चांगले आहेत, जावई. अरे वा. हो. अजून कोणी काय बोलणार असेल तर द्या माईक. लक्ष्मीताई आमच्या भांडूप कलाकार कट्ट्यामुळे आमची ओळख आहे. मैत्रीण कमी आमची ताईच आहे ती आधी जास्त. सांगा कलाकार कट्टा हे काय आहे? भांडूप कलाकार कट्टा हे एक आपण फॉर्म केलं भांडूपमध्ये. कलाकारांसाठी एक परफॉर्मन्स म्हणजे एक स्टेज त्यांना मिळावा यासाठी आपण ही एक कलाकारांची एक केलेली आहे, ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलाकार आहेत. फोटोग्राफर आहेत, डान्सर आहेत, ॲक्टर आहेत, सर्वच जण आहेत, सिंगर्स आहेत. तर सिंगिंग पार्टमध्ये आम्ही आहोत, मी लक्ष्मीताई वगैरे, आणि त्यामुळे आमची ओळख आहे. आणि लक्ष्मीताईंच्या फॅमिलीबद्दल बोलायचं तर त्यांच्यामुळेच ओळख आहे. आणि मला नेहमी म्हणजे त्यांच्या फॅमिलीचा म्हणजे त्यांच्या हस्बंडचा आणि त्यांच्या सासू सासऱ्यांचा पण हेवा वाटतो. कारण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते सगळे सहकुटुंब सहपरिवार असतात. त्यांना घ्यायला येतात, आणायला येतात, कार्यक्रम बघायला येतात. त्यामुळे मला त्यांचंही कौतुक करावं असं वाटतं. एक गाणं गा. थोडी सागर निराई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज कारे भासतच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. झी मराठीवरची ही मालिका, ज्या मालिकेची आठवण तुमच्यामुळे पुन्हा एकदा आली, खूप छान वाटलं. या मालिकेने स्वतःचं एक स्थान निर्माण केलं होतं मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये. अशी वादळवाट या मालिकेला कधीही मराठी प्रेक्षक विसरू शकणार नाही. धन्यवाद मौली. आणि आता या ठिकाणी या खेळात मिस्टरांना काही प्रश्न विचारणार आहोत. बघूया ते कशी उत्तर देतात. दोघांपैकी कुणाला फिरायला जायला जास्त आवडतं? सून. या दोघींपैकी फोनवर जास्त वेळ कुणाचा जातो? सून. या दोघींमध्ये तयारी करायला कुणाला जास्त वेळ लागतो? तुमच्यावर जास्त कोण चिडतं? जास्त झोपायला मिळालं तर कुणाला आवडेल? मी अजिबात दुपारची पण नाही झोपत, आरोप सकाळी नाहीये. 5 प्रश्नांची उत्तर आहेत आणि 5ही प्रश्नांच्या उत्तराला सून असं पहिल्यांदा झालंय. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असते. तुमच्या दोघींवर आरोप आलेत. आरोप. सासूबाई तुमच्याबद्दल लिहिलेलं आहे, तुमच्या मनात काय असेल तर तुम्ही तोंडावर बोलत नाही, मागून कुजबुज करता. सुनबाई आपण खूप स्लो आहात. अजिबात नाही, टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे तुमचा. अजिबात नाही, व्यवस्थित. ॲटिट्यूड आहे तुम्हाला. नाही, मी व्यवस्थित करते त्यामुळे मला आहे की मी सगळं व्यवस्थित करते. मग त्याला ॲटिट्यूड बोलले तरी चालेल. हे बघा, आहे की नाही? उगाच फोन करून बोलवलं की नाही ह्यांना तुम्ही? सासूबाई तुम्ही किचनमध्ये पसारा करता. हा होतो कधी कधी. तुमचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही नवीन नवीन पदार्थ बनवता हो. आणि तो खराब करता. अजिबात नाही. नवीन नवीन पदार्थ करते व एखादाच खराब होतो. हे बघा, मला माहित नाही, मी तर आलेलो नाही कधी. काय म्हणणं आहे या आरोपांवर? आरोप चुकीचे आहे. हां. कारण मी बनवते त्यातला माझा एखादाच पदार्थ फसतो.
थांबा, सासूबाई काय हो, खरं सांगा काय आहे? होतं कधी कधी असं, काय कधी फसत म्हणजे असं. कुठला पदार्थ तुमच्या लक्षात आहे? पप्पांच्या बर्थडेला केक बनवलेला कडक झालेला. एकदा कडक झालेला. म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघितलं असाल तर केक हा कट करण्याची पद्धत आहे. असा एकमेव वाढदिवस होता की तो हातोडीने फोडला होता. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सगळे प्रसंग असे असतात, आठवणीत राहणारे असतात. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल? मी नकळतपणे ज्यांची मनं दुखावली त्यांची. आणि आज म्हणजे आपल्याकडून होत असतं, आपल्या मनी ध्यानी नसतं, पण आपल्याकडून कधीतरी समोरच्याला राग येऊ शकतो. त्या सगळ्यांची मी आज माफी मागेल. तुमचं काय म्हणणं आहे? आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायला काहीच नाही, चुकलंच नाही काही ना, क्षमा मागायला कसं. नाही, धन्यवाद द्यायचे तर कोणाला तर? धन्यवाद मुलगा, मुलगा का? म्हणजे सगळ्याला सांभाळून घेतो. तुम्ही आज स्वतःमध्ये एक बदल करायचा तर कुठला करा? माझा स्वभाव थोडा चिडचिडा होत चालला दिवसेंदिवस, तर तो जरा शांत करण्याचा प्रयत्न करेन. आणि आज क्षमा मागायची असेल तर? असे बरेचशी लोक असतील कदाचित, पण आईवडिलांपासून सुरुवात करेन. चुकून माझ्या कोणत्या कृतीने, माझ्या कोणत्या शब्दाने जर त्यांना मी कधी दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी आज क्षमा मागेन. कसं वाटतं? छान वाटतंय? हो, छान. आनंदात आहात? आनंद. हां, हो. चला, याच प्रसंगी यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आणि आता क्षण आला आहे पैठणीचा. एक चिठ्ठी घ्या, कुठली? कुणाला मिळेल पैठणी? पैठणी सुनबाईला भेटली तरी आपल्याला आनंद. कुणाला मिळेल पैठणी? कुणालाही मिळाली तरी चांगली, त्यांना जरी मिळाली तरी ती शेवटी माझ्याकडेच येणार आहे. काय अर्थ आहे याला? तुमची इच्छा काय, कोणाला मिळाली पाहिजे? आईला. चला बघूया चिठ्ठी कोणाची आहे. बरं गेम करता हो तुम्ही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. सुनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी.